नमस्कार, मी निलिमा कदम. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. समसंबंध यातील पहिला घटक आहे शब्दसंग्रह. 3.1 शब्दसंग्रह एनॉलॉजी इन वर्ड्स. समसंबंध यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण पहिले जाणून घेऊया. या प्रकारामध्ये एकूण 4 पदे असतात. त्यातील 3 पदे दिलेली असतात. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. यापैकी म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या किंवा पहिल्या आणि दुसऱ्या तर यापैकी कोणते तरी एक पद दिलेले नसते. म्हणजे पहिलं पद दुसरं पद यांचा जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या. तर या पहिल्या 2 आणि दुसऱ्या 2 यापैकी कोणते तरी एक पद न देता त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले असते. दिलेल्या 2 सलग पदांच्या सहसंबंधाचा अभ्यास करून पर्यायात दिलेले अचूक उत्तर शोधून काढणे अपेक्षित असते. पुढचा प्रकार आहे सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञान या विषयामध्ये वनस्पती, प्राणी, त्यांचे प्रकार, सजीवांची लक्षणे, अवकाशासंबंधी प्रश्न, हवामानाचे घटक, रासायनिक संज्ञा, रेणुसूत्रे, कार्य, ऊर्जा, वेग, वेळ, अंतर, गती, गतीचे प्रकार, बल, बलाचे प्रकार यासारख्या बाबींचा समावेश होतो. त्याचबरोबरीने काही महत्त्वाचे विज्ञान विषयक दिनविशेष जे आहेत हे यांचा पण तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. सरावासाठी आपण प्रश्न बघूया. बघा, सूचना त्याचप्रमाणे दिली जाते. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल तो पर्याय निवडा. मोतीबिंदू, डोळा, गलगंड, प्रश्नचिन्ह. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पोट, मेंदू, कान आणि गळा. आता लक्षात घ्या, मोतीबिंदू आणि डोळा याच्यामध्ये काय संबंध आहे तो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे गलगंड याच्याशी संबंधित दिलेल्या पर्यायापैकी कोणता शब्द येईल, कोणता पर्याय योग्य आहे तो आपल्याला निवडायचा आहे. तुमची वेळ सुरू होते. मोतीबिंदू हा डोळ्यांशी संबंधित एक विकार आहे, कॅटरॅक्ट, राईट. त्याप्रमाणे गलगंड हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? आपल्याला अवयव दिलेले आहेत, पोट, मेंदू, कान आणि गळा. तर गलगंड हा विकार गळ्याशी संबंधित आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटर म्हणजे गलगंड हा गळ्याचा विकार होतो. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी
बघा प्रश्न काय आहे, प्रश्नाचं स्वरूप तो तसंच आहे, फक्त काय सांगितलंय, अचूक असलेले 2 पर्याय क्रमांक निवडा. आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. ओके. प्रश्न आहे तांबडा फॉस्फरस आगपेटी, ग्रॅफाइट प्रश्नचिन्ह. तर तांबडा फॉस्फरस आणि आगपेटी यामध्ये असणारा संबंध लक्षात घेऊन तसाच संबंध ग्रॅफाइटशी संबंधित आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आपल्याला पर्याय दिलेले आहेत, पेन्सिल, औषधे, सौर विद्युत घट आणि विद्युत घट. लक्षात ठेवा 2 पर्याय निवडायचे आहेत. तांबडा फॉस्फरस आणि आगपेटी यामध्ये असणारा संबंध लक्षात घ्या. आपली वेळ सुरू होते. क्लिक झालं, तुम्हाला मिळालं? येस. तर तांबडा फॉस्फरस हा आगपेटी तयार करण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच तांबडा फॉस्फरसचा उपयोग आगपेटीमध्ये केला आहे, हा संबंध या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे ग्रॅफाइटचा उपयोग कुठे केला जातो हे तुम्हाला दिलेल्या 2 पर्यायातून निवडायचं आहे. दिलेल्या 4 पर्यायातून 2 पर्याय अचूक निवडायचे आहेत. कुठे केला जातो ग्रॅफाइटचा उपयोग? एक तर पेन्सिल मध्ये आणि दुसरा विद्युत घटामध्ये ग्रॅफाइट वापरलं जातं. म्हणजेच आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. दोन्ही पर्याय या ठिकाणी रंगवणं, डार्क करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, युरेनियम इंधन, आयोडीन प्रश्नचिन्ह. उत्तर पर्याय दिलेत आपल्याला, मीठ, कर्करोग, गलगंड, अन्न. तर युरेनियम आणि इंधन यामध्ये असणारा संबंध लक्षात घ्या. युरेनियम याचा इंधन म्हणून उपयोग कुठे बरं केला जातो? येस, अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे आयोडीन हे गलगंडावरील उपचारासाठी वापरलं जातं. म्हणजेच युरेनियमचा उपयोग इंधन म्हणून केला जातो, त्याप्रमाणे आयोडीनचा उपयोग कुठे केला जातो? गलगंडावरील उपचारासाठी केला जातो. बरोबर. बघा या ठिकाणी आयोडीनशी संबंधित मीठ हे सुद्धा आपल्याला पर्याय योग्य वाटेल, अन्न हे सुद्धा योग्य वाटेल, परंतु या ठिकाणी युरेनियमचा उपयोग आपण बघितलेला आहे, तो इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याप्रमाणे आयोडीनचा उपयोग काय केला जातो? तर गलगंडावर उपचारासाठी केला जातो. म्हणून अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, गलगंड. अणु क्रमांक झेड, अणुवस्तुमानांक प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत एम, ए, एन आणि पी. अणु क्रमांक झेड. आपली वेळ सुरू होतीये. येस, उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, कारण अणु क्रमांक हा झेड या अक्षराने दर्शवतात. त्याचप्रमाणे अणुवस्तुमानांक दर्शविण्यासाठी कॅपिटल ए या अक्षराचा उपयोग केला जातो. म्हणूनच उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. काळ, सेकंद, अंतर प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत चौरस मीटर, लिटर, प्रकाश वर्ष, तास. काळ आणि सेकंद यामध्ये असणारा संबंध जो आहे तो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. काळ म्हणजे टाइम, तर काळ मोजण्यासाठी म्हणजे काळाचं एकक सेकंद आहे. त्याप्रमाणे अंतर मोजण्यासाठी यापैकी
कोणतं एकक वापरलं जातं? बघा, अंतर मोजण्यासाठी चौरस मीटर, लिटर, प्रकाश वर्ष की तास? बघा, या ठिकाणी काय येणार आहे अचूक पर्याय? प्रकाश वर्ष. कारण अंतराळातील ज्याप्रमाणे पृथ्वीपासून सूर्याचं अंतर मोजण्यासाठी काय वापरलं जातं? प्रकाश वर्ष हे एकक वापरलं जातं. चौरस मीटर हे क्षेत्रफळासाठी वापरतात, लिटर हे द्रव पदार्थ मोजण्यासाठी वापरतात, तर तास हे काळाचंच एकक आहे. त्यामुळे अचूक पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3, प्रकाश वर्ष. अंतराळातील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरलं जातं. नमुना क्रमांक 3, इतिहास भूगोल. त्यासाठी इतिहासातील सण, घटना, व्यक्ती, किल्ले, लढाई यांची माहिती असणे व त्या संबंधी वाचन आवश्यक आहे. भूगोलामध्ये भौगोलिक माहिती, यामध्ये नद्या, पर्वत, शहरे, हवामान, विविध ठिकाणची बंदरे, राज्य राजधान्या, देश, सीमा, विमानतळ, धरणे, समुद्र, महासागर इत्यादींची माहिती असणं अपेक्षित आहे. आपण काही प्रश्न बघूया. बघा, प्रश्नाचं स्वरूप म्हणजे प्रश्न जो फ्रेमिंग आहे ते तसंच आहे. पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल तो पर्याय निवडा. आता या ठिकाणी कंसात सांगितलंय अचूक असलेले 2 पर्याय क्रमांक निवडा. ही सूचना काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित आहे. तर अबुल फजल अकबरनामा, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर, प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेत अमृतानुभव, गीता रहस्य, भावार्थ दीपिका, लीळा चरित्र. आता अबुल फजल आणि अकबरनामा यामध्ये असणारा संबंध लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वराशी संबंधित 2 पर्याय निवडा. तर अबुल फजल याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर ज्ञानेश्वरांनी दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणते 2 ग्रंथ लिहिले आहेत बघा? अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका. त्यामुळे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू, 2 ऑक्टोबर प्रश्नचिन्ह. लक्षात घ्या, अचूक असलेले 2 पर्याय क्रमांक निवडा. आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. सूचनेकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. पर्याय आहेत महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लोकमान्य टिळक आणि लाल बहादूर शास्त्री. तर 14 नोव्हेंबर ही पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, जयंती. बरोबर. 2 ऑक्टोबर हा कोणाचा जन्मदिवस आहे? येस, 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस आहे, त्यांची जयंती आहे. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. गाव, पाटील, परगणा, प्रश्नचिन्ह. पर्याय दिले आहेत कुलकर्णी, देशमुख, नाईक आणि देशपांडे. तर गाव आणि पाटील यातील संबंध लक्षात घ्या. गावाचा प्रमुख त्याला पाटील म्हणतात. त्याप्रमाणे परगण्याचा प्रमुख तो कोणत्या नावाने ओळखला जातो? तर परगण्याचा प्रमुख देशमुख. पर्याय क्रमांक 2. कुतुब मिनार, भारत, स्फिंक्स, प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत इटली, इजिप्त, इराक, इस्रायल.
कुतुब मिनार आणि भारत. कुतुब मिनार भारतातील एक प्रेक्षणीय स्थळ, ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ. त्याप्रमाणे स्फिंक्सशी संबंध शोधा. उत्तर मिळालं? येस, आपण थोडं बघूया. हा आहे कुतुब मिनार, एक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळापैकी एक आहे. त्याप्रमाणे स्फिंक्स, हे स्फिंक्स आपल्याला कुठे आढळून येतात? येस, इजिप्त. इजिप्त मधील एक प्रेक्षणीय स्थळांपैकी स्फिंक्स होत. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2, इजिप्त. गोपाळ कृष्ण गोखले, भारत सेवक समाज, खान अब्दुल गफार खान, प्रश्नचिन्ह. मुस्लिम लीग, खुदाई खिदमतगार, खिलाफत मोहीम, मोहमेडन लिटरही सोसायटी. तुमची वेळ सुरू होते. भारत सेवक समाज ही एक सामाजिक संस्था गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केली. त्याचप्रमाणे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही सामाजिक संस्था स्थापन केली. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त वाचन करून तुमचा शब्दसंग्रहाचा विस्तार वाढवा, जेणेकरून भाषा, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, तंत्रज्ञान या विविध विषयांशी संबंधित शब्द जे आहेत त्यांचं भांडार तुमच्याकडे असेल तर तुम्ही दिलेल्या प्रश्नामध्ये असणारा संबंध लक्षात घेऊन अचूक पर्याय म्हणजेच कमीत कमी वेळात अचूक उत्तर तुम्ही शोधू शकणार आहात. थँक यू.